न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना श्रीरामपूर येथील सर्वे नंबर 35 पैकी सर्वे नंबर 642 ते 691 यांचा फायनल प्लॉट नंबर 814 पैकी खरेदी दस्त क्रमांक 3260/2023 श्रीरामपूर सब रजिस्ट्रार येथे नोंदवलेले श्री शांतीलाल पोरवाल, राजेंद्र कांबळे, किशोर गारुळे, शांताराम बकरे, सर्व राहणार श्रीरामपूर अहमदनगर यांच्या नावाचे सिटी सर्व्हिस होणाऱ्या नोंदीस हरकती घेण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटलं आहे की सर्वे नंबर 35 पैकी सिटी सर्वे नंबर 642 ते 691 पैकी फायनल प्लॉट नंबर 814 पैकी विविध क्षेत्राचे आम्ही सर्वजण रजिस्ट्रार खरेदी खताने मालक असून आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या खरेदी खताने कोटस्थानी कुटुंबियातील कुटुंब घटकांकडून खरेदी खताने खरेदी केलेल्या प्लॉट मिळकतीचे स्वतंत्रपणे पूर्ण मालक आहोत। आमची सर्वांची खरेदी खते ही विषयांकित खरेदी दस्त 3260/2023 पूर्वी बऱ्याच आधी झालेली आहेत। खरेदी खतांमुळे आमच्यापैकी प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या प्लॉटचे उपभोक्ते आहोत, म्हणजेच आम्ही खरेदी केलेली मिळकत प्रत्यक्षपणे आमच्या कब्जात आहे। विषयांकित दस्तापूर्वी इतरही अनेक खरेदीदार आहेत, त्यापैकी बाफना, संजय मुगदिया, सोमनाथ घुगे असे अनेक मोठ्या क्षेत्राचे खरेदीदार आहेत। मूळ मालक गणेश सावळेराम कोटस्थाने यांच्या कुटुंबातील कोणत्याही कुटुंब घटकाची कोणत्याही प्रकारची सिटी सर्वे नंबर मधील व अगर फायनल प्लॉट नंबर 814 मधील इंचभरही जागा शिल्लक राहिलेली नव्हती आणि नाही। अशा परिस्थितीत कोणतीही जागा शिल्लक नसताना कोटस्थाने यांना कोणतेही खरेदी खत करण्याचा अधिकार अथवा हक्क अथवा मालकी राहत नाही। केवळ कोटस्थाने कुटुंबात वाटप झाले नाही, या सबबीखाली कोणत्याही कोटस्थाने यांना विषयांकित सिटी सर्वे नंबर व अगर फायनल प्लॉट मधील मिळकत तब्दील करण्याचा अथवा विक्री करण्याचा अधिकार पोहोचत नाही। त्यातल्या श्रीकांत माधवराव कोटस्थाने यांना तर कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता आणि नाही। वडिलांच्या 4थ्या हिस्स्यात त्यांचा 7वा हिस्सा होता, तरी स्वतःच्या हिस्स्यापैकी अत्यंत जास्तीचे क्षेत्र विक्री करून त्यांनी संबंधिताची आणि शासनाची लबाडीने फसवणूक करून विश्वासघात केलाय। 20 जून रोजी स्थानिक वृत्तपत्रामध्ये खरेदी खताबाबत वकिलामार्फत नोटीस प्रसिद्ध करण्यात आली। वास्तविक ही नोटीस उपअधीक्षक भूमी अभिलेख श्रीरामपूर यांच्याकडून सर्व संबंधितांना देणे क्रमप्राप्त होते, तथापि तसे झालेले नाही। असे असतानाही विषयांकित खरेदीदारांनी खोडसाळपणे नोटीस प्रसिद्ध करून उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची भूमिका पार पाडलेली असून ती बेकायदेशीर आहे। त्याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख श्रीरामपूर यांनी कारवाई प्रस्तावित करणे जरुरीचे आहे। दस्त नंबर 3260/2023 मधील खरेदीदारांचे खरेदी खत मुळातच वॉइड ॲब इनिशियोचे असून ते रद्दबातल आहे। खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांना विषयांकित सर्वे नंबरचा व्यवहार करण्याचा अधिकार नाही। इतरांना त्रास व्हावा, त्रास द्यावा या भूमिकेतून खरेदी खताचा बेकायदेशीर बिनकब्जाचा व्यवहार करण्यात आला आहे। दस्त रजिस्टर झाला म्हणजे अधिकार प्राप्त झाला असे होत नाही। त्यावरून कोणतीही मालकी प्राप्त होत नसल्याने त्यांच्या नावाची नोंद सिटी सर्वे रेकॉर्डला अथवा रेव्हेन्यू रेकॉर्डला होण्याचे कोणतेही कारण नाही। शांतीलाल पोरवाल, राजेंद्र कांबळे, किशोर गारुळे, शांताराम बकरे, सर्व राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या नावाची नोंद होण्यास अर्जदारांची तीव्र हरकत आहे, अशा आशयाचे निवेदन उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना देण्यात आले। मी त्यांना मृत्यूपत्र करून दिलं मुलाला, म्हणजे कोटस्थानीला। त्या मुलाचं कुठे पहिले नाव लावलेलं नव्हतं कोटस्थानीचं, त्याच्यानंतर त्याच्या आईचं पण वारस लावलेलं नव्हतं। असं लावलेलं नसताना सुद्धा हे पुकळीस्त खरेदी खत करून काही आर्थिक चेरीमेरी करून हे काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि 40-50 कुटुंबाला ब्लॅकमेलिंग करण्याचं कुटुंब करतायत। आता माझ्यावरती असा अर्ज टाकला की तुम्ही बांधकाम अनलिगल केलं, हे केलं। मी कोणत्या प्रकारचं अनलिगल बांधकाम केलं नाही। फुकटचे फोटो काढले आणि ते दाखवले, जुने फोटो कोणाच तरी काढून दाखवलेले। त्यामुळे मला नगरपालिकेचा दंड सुद्धा झालेला आहे त्याचा, आणि त्यांचा कोणत्या प्रकारचा कब्जा नाही। त्यांच्या आईचं जे मृत्यूपत्रक आहे त्याचं पहिल्या इथं नाव नोंदणी ओढलेलं नाही, आणि हे डायरेक्ट नाव नोंदणी ओढून आईचं नाव मुलाच्या नावावर घेतात, आणि आईचा 133 चौरस मीटर हिस्सा आणि मुलाचा 133 चौरस मीटर हिस्सा, असे 266 चौरस मीटरचा पोकळीस्त खरेदी खत करतात। जसं थोडक्यात जमीन असती आणि त्याला राहिलेला खराबा असतो, तर त्यांनी जमीन एकीकडे विकली आणि खराबा एकीकडे विकता, अशा प्रयत्न त्यांचे चालू आहे। आणि प्रत्येकाला अशा माहिती पाठवतात की कोणी बांधकाम केलं
तर आमचा हिस्सा आहे, आम्हाला पैसे लागतील, अशा प्रकारचं त्यांचं सगळं पूर्ण डावपेच आहे. त्याच्यामध्ये 4 ते 6 जण इन्व्हॉल्व आहेत आणि ते म्हणजे काही पण करू शकता असं त्यांच्या डोक्यात आहे. रोडचे व्यावसायिक आहोत. 1983 पासून ते आज पावितो आम्ही त्या सर्वांनी तिथे वेगवेगळ्या वेळी आमच्या दुकान जागा खरेदी घेतलेल्या आहेत. सिटी सर्वेला आमची नोंद आहे, नगरपालिकेला नोंद आहे, तलाठी ऑफिसलाही नोंद आहे आणि आम्ही त्याचे सगळे चार्जेस भरून आज आमचं तिथं प्रत्यक्ष कब्जा आहे. आम्ही तिथे व्यवसाय करतो सर्वेचा. असं असताना देखील काही व्यक्तींनी ती जागा मेन मालकाच्या वारसदाराकडून, अनधिकृत वारसदाराकडून त्या जागा परत खरेदी घेतल्या आणि त्याच्यावर त्यांनी सिटी सर्वेला नाव लावण्याचा प्रयत्न केला. तर हे होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण आज कागदपत्रासह इथे भूमी अभिलेख कार्यालयात आलो. त्यांना संपूर्ण कागदपत्र दिले, त्यांनी पुढील कारवाईचे आदेश दिलेले आहेत. नियमानुसार आपली सुनावणी होती आणि त्यानुसार सगळे झाले आणि याच्यावर मी आज फायनल निर्णयावर मी बंद केले आणि निर्णय दिला जाईल. काय निर्णय असं सांगितलं, निर्णय अभ्यास करून दिला जातो. आज सगळे ते डॉक्युमेंट जमा झाले, त्यानुसार निर्णय दिला. हे जर समजा न्यायालयात केस चालू आहे तर मग तुम्ही निर्णय कसा देणार? बघू ना, न्यायप्रवेश जर की कधी घटना चालू बघू ना. असं काही मला बंधन न्यायालय चालू असेल तर निर्णय देऊ शकतो मी. निर्णय मी देऊ शकतो, पण तेव्हा कोर्ट होऊ शकतो. नाही, न्यायालयात जरी चालू असेल तर मी निर्णय देऊ शकतो. यावेळी कोटस्थाने कुटुंबियातील कुटुंब घटकाकडून खरेदी खताने खरेदी केलेल्या प्लॉट मिळकतीचे स्वतंत्र मालक आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणे, श्रीरामपूर.